हां, नमस्कार मंडळी. गावाकडे दुनिया या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मक्याचा चिवडा कशा पद्धतीने केला आहे तुम्हाला दाखवणार आहे. मक्याची चे सोलून घेतलेले आहेत. सर्वप्रथम तवा ठेवून तव्यामध्ये तेल टाकून कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर सोललेले मके भाजण्यासाठी टाकलेले आहेत. चिवडा करण्यासाठी अगोदरच थोडे भाजून तव्यात घ्यायचं, म्हणजे नंतर कडक जास्त होत नाहीत. त्यामुळे तव्यामध्ये थोडे तेल टाकून खालवर परतून घेत आहे. जास्त जर मक्याचे कणसे जून असतील तर काही वेळेला मिक्सरला पण लावून घेतलं तरी चालते, किंवा किसणीवर किसून घेऊ शकता. आम्ही तशा पद्धतीने काय करतो, परंतु ही आता थोडी कणसे जून नव्हती, बऱ्यापैकी मऊ होती, त्यामुळं फक्त सोलून घेतलेली आहेत आणि मंद आचेवर तव्यामध्ये भाजत आहे. जास्त जर मोठा केला तर ती कडक होतात व मका चिवडा टेस्ट लागत नाही. तुम्ही कशा पद्धतीने करता कमेंट बॉक्समध्ये सांगता. बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळं मुलांना पावसाळ्यामध्ये जरा भूक लागली की असे पदार्थ चमचमीत केले की त्यांनाही आवडतात. जरा मीठ टाकून घ्या, म्हणजे स्वादिष्ट चव येते. नंतर सगळं तयार झाल्यानंतर लाल तिखट टाकू शकता. पहिल्यांदाच लाल तिखट टाकायचं नाही, नाहीतर मका चिवड्याला टेस्ट चांगली येत नाही. चटणी पूर्णपणे करपते, त्यामुळं मुलं खात पण नाहीत. लिंबू, कोथिंबीर हे पण टाकू शकता. कढीपत्ता सर्वप्रथम टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे. अशा पद्धतीने जरा आता बघा मका चांगला भाजत आहे. हळूवारपणे भाजून हे केले की छान लागतो आणि मुलांनाही आबालवृद्ध लोकांना, घरातील वृद्ध मंडळींना बी खाण्यासाठी बरं पडतं. मोठ्या गॅसवर केलं की कडक होतात ते, त्यामुळं तसे न करता हळूहळू हे करून अशा पद्धतीने करायचा असतो. घरच्या घरी पौष्टिक मुलांना देण्याचा नेहमी द्यावे. त्यामुळं शरीरालाही प्रतिकारशक्ती वाढते आणि बाहेरची खायची सवय मुलांना बंद होते. त्यामुळे नेहमीच आमच्या घरी अशा पद्धतीने मक्याचा चिवडा बनवला जातो आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते बघा मक्याची हे भाजलेले आहेत, दिसते का बघा तुम्हाला. थोडा वेळ थांबवलेला आहे. ही एका बाजूने भाजले, एका बाजूने भाजलेले नाहीत, त्यामुळे लक्षात येतं पांढरे पडलेले ते भाजलेले नाही. छान वाटतं, खमंग असा वास यायला लागलेला आहे. त्यामुळे आता मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. परत जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता. आणि गॅस बंद करा आणि जरा हलवून घेऊन परत त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे पण टाकू शकता जर आवडत असेल तर, नाहीतर नुसता लिंबू आणि कोथिंबीर ही चालू शकते. हे बघा छान पद्धतीने झालेला आहे. रंगही तसाच राहिलेला आहे. अगोदर लाल तिखट टाकलं की लाल तिखट पूर्ण भाजलं की त्यामुळं काळे पडते. खमंग असा रुचकर स्वादिष्ट मक्याचा चिवडा तयार झालेला आहे. उकडलेले कणसे काही काहींना आवडतात, काही काहींना चिवडा पण आवडतो. कधी कधी आम्ही अशा उकडून कणसं पण खातो, कधी कधी हे पण करतो. तर गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे. आता मी मक्याचा चिवडा काढलेला आहे बघा. त्यातून वरून कोथिंबीर घालते आणि सोबत लिंबू पण ठेवलेला आहे. लिंबू पिळला की कोणत्याही पदार्थाला चव ही वेगळीच येते आणि लिंबू खाल्लेला हा पूर्ण शरीराला पौष्टिक असतो. त्यामुळे जेवणामध्ये लिंबू हा आवर्जून असावा. कसा वाटला व्हिडिओ आवश्यक सांगा आणि जाता जाता चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.